ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज. लातूर पोलिसांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद. 65 संस्थांमधील 20,000हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच सायबर गुन्हे, अंमली पदार्थ, महिला व बालकांची सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी याबाबत माहिती पोहोचविण्यासाठी लातूर पोलिसांनी पोलीस विद्यार्थी संवाद हा विशेष उपक्रम सुरू केलाय. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व 23 पोलीस ठाण्यांचा सहभाग असून आतापर्यंत 65 शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसमधील तब्बल 20,894 विद्यार्थ्यांशी पोलिसांनी थेट संवाद साधलाय. या उपक्रमात केवळ पोलिसांचे भाषण न ठेवता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला जात आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक, OTP पिनची माहिती शेअर न करणे, ऑनलाईन फसवणूक, डिजिटल अटक यासारख्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. त्याचबरोबर नवीन फौजदारी कायदे, पोक्सो, NDPS आणि PITA कायद्याबाबतही प्राथमिक माहिती दिली जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत डायल 112चा वापर कसा करायचा, तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची मदत कशी घ्यायची याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. अंमली पदार्थांच्या आहारी न जाता व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देतानाच संशयास्पद घटना किंवा फसवणूक झाल्यास ती लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पोलिसांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात विश्वासाचे नवे नाते निर्माण होत असल्याचे चित्र आहे. 1 ऑगस्टपासून आतापर्यंत 20,894 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला हा संवाद 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत लातूर जिल्ह्यातील तब्बल 2,23,664 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. लातूर जिल्हा प्रतिनिधी अजमत पठाण.